ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेले भारतीय लष्कराचे अधिकारी होते। भारताच्या फाळणीच्या वेळी त्यांनी इतर अनेक मुस्लिम अधिकाऱ्यांसह पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यास नकार दिला आणि भारतीय सैन्यात सेवा करत राहिले। 3 जुलै 1948 ला जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना ते शहीद झाले। त्यानंतर त्यांना शत्रूचा सामना करताना दाखवलेल्या शौर्यासाठी भारताचे दुसरे सर्वोच्च लष्करी पदक महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले, असे प्रतिपादन मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉक्टर शमा फारुकी यांनी केले। शहीद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या जयंतीनिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे आलमगीर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले। यावेळी मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या सचिव डॉक्टर कमर सुरूर, उपाध्यक्ष डॉक्टर शमा फारुकी, राजूभाई शेख, अकिला बाजी, मुख्तार शेख, मुख्याध्यापिका शेख जाकेरा, शेख नसरीन बानो, शेख शगुफ्ता, सय्यद शाजिया, सय्यद रफत, शेख शिरीन आदी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध बालगीते सादर केली। विद्यार्थ्यांना वह्यांसाठी वसंत पारधे, श्रीकांत सोनटक्के, डॉक्टर दमन काशीद, हेमंत नरसाळे, चारुता शिवकुमार, विका कांबळे, संजय भिंगारदिवे, अभय कांक्रिया, राजूभाई शेख, डॉक्टर परवेज अशरफी, ॲडव्होकेट गुलशन धाराणी आदींनी सहकार्य केले। मनोगत व्यक्त करताना डॉक्टर कमर सुरूर म्हणाल्या की विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांबद्दल आपण काही ना काही कार्यक्रमाच्या निमित्तानं माहिती दिली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला स्वतंत्र सैनिकांबद्दल माहिती होईल आणि त्यांच्यासाठी आदर निर्माण होईल, असं नमूद केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आबिद दुले खान यांनी केले, तर आभार राजूभाई शेख यांनी मानले। आबिद दुले खान, आपला आबिद खान, अहिल्यानगर।